मिळते? जनतेचा प्रतिसाद अत्यंत चांगला भारतीय जनता पक्षाला आहे. कारण कहून या शहरामध्ये जे काही आपल्या भागाचे आमदार सन्माननीय चरणसिंग ठाकूर साहेबांनी गेल्या 22 वर्षात या शहराच्या विकासाचं जे काम केलं आहे, तर लोकांना त्या विषयामुळे चरणसिंग ठाकूर यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे का भारतीय जनता पक्षालाच मदत करायची. कारण आज माझी पत्नी सौ कल्पना समीर उमप ह्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहे आणि शहरामध्ये 25 नगरसेवक उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि दुसरीकडे जो पक्ष आहे शेकाप आणि राष्ट्रवादी पक्ष, तर त्यांच्यासोबत जनतेचा कोल याच्यासाठी नाही की त्यांच्याच घरी गेल्या 25 वर्षापासून नगरपालिका होती, पण ते ह्या शहराचं डेव्हलपमेंट करू शकले नाही. राहिला अनिल देशमुख साहेबांचा प्रश्न, ते सुद्धा 25 वर्ष या भागाचे आमदार आणि मंत्री होते आणि मंत्री असल्यानंतर त्यांनी या शहरासाठी जे काही करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये सक्षम ते फेल झाले. एक वेळा सत्ता नगरपालिकेची त्यांच्या सुद्धा हाती सन्मान्य अनिल बाबूच्या हाती दिली होती, पण त्यांचेच नगरसेवक कुठे उठून पळाले, कुठे राजीनामे दिले, कोणी डिस्क्वालिफाय झाले. असं शेकाप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं झालेलं आहे. हा सत्ता दिल्यानंतर नगरपालिकेत कशा पद्धतीचा धिंगाणा होऊ शकते तर हे काटोल शहरातल्या जनतेने पाहिलेलं आहे. 2002 पासून सन्माननीय चरणसिंग ठाकूर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या गावातल्या लोकांनी सत्ता दिली. आज जिल्ह्यातलं सर्वात सुंदर नगरपालिका जर कोणती असेल तर काटोल नगरपालिका म्हणून ओळखल्या जाते. गाडगे बाबा स्वच्छता अभियानमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आला, देशामध्ये 3रा क्रमांक आला. असे वेगवेगळे पारितोषिक काटोल नगरपालिकेने घेतले आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने या काटोल शहराची ओळख निर्माण झाली. आणि म्हणून आम्हाला 100% विश्वास आहे की उद्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण उद्या जे मतदान आहे तर सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण नगराध्यक्ष पदासाठी सौ कल्पना समीर उमप आणि नगरसेवकासाठी शहरामध्ये जे 25 नगरसेवकाचे उमेदवार आहे यांना या गावाच्या विकासासाठी चरणसिंग ठाकूर साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं.